पुणे मर्चंट चेंबर्सच्या लाडू चिवडा कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थिती लावली होती। कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गुन्हेगारी करणाऱ्या व कायदा तोडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे। पुणे मर्चंट चेंबरच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। लाडू चिवडा अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला यावर्षी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हजेरी लावली होती। कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले आणि पुण्यातील सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी गुन्हेगारावर कुठल्याही परिस्थितीत दयामाया न दाखवता कायदेशीर कारवाई केली जाईल, इतकेच नव्हे तर गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सोडणार नाही। एकंदरीतच पुणे पोलीस गुन्हेगारीची इकोसिस्टीम संपुष्टात आणतील असे सांगितले। गेल्या काही दिवसात पुण्यातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आणि त्यावर होणारे राजकारण पाहता पुणे पोलीस आयुक्तांचे हे विधान महत्त्वाचे ठरत आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। आम्ही हे सांगितले की जे कोणी क्रिमिनल्स असतील, मी पूर्वी पण सांगितलेले आहे, इतिहासमध्ये त्यांचे गुन्हेगारी अभिलेख असतील आणि आज ते कायद्याचे मार्गात चालत असतील, आम्हाला कोणाशी कोणत्याही प्रकारची दुश्मनी नाही। परंतु जे कायद्याचे मार्गाचे उल्लंघन करतील आणि गुन्हेगारी करतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत पुणे शहर पोलीस दल त्यांना सोडणार नाही। पूर्ण यांचे जे इकोसिस्टम आहे, फक्त त्यांना अटक करून प्रतिबंधक कारवाई करणे हे आमचे काम नसते। याचे व्यतिरिक्त जे काही त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे, त्यांना सहकार्य करणारे, त्यांच्या किंवा त्यांचे सहकार्यांचे टोलीला ग्लोरीफाई, क्रिमिनल ॲक्ट्सला ग्लोरीफाई करणार किंवा जे काही त्यांचे आर्थिक स्रोत आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे, जे जबरदस्ती ते दमबाजी करून किंवा लोकांना त्रास देऊन ते काही मालमत्ता जे हस्तगत केलेले आहे त्यांचे प्रोसीड्स ऑफ क्राईममधून जप्ती करणे, खरं तर पूर्ण इकोसिस्टम त्यांचे डिस्ट्रॉय करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे टोली ज्यांचे क्रिमिनॅलिटी दिसून आला त्यांचे विरुद्ध सुरू केलेले आहे आणि ही कारवाई सुरू राहणार आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही जी कारवाई पुणे शहर पोलीस दलांनी सुरू केलेली आहे ती एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि पुढचे काळात ज्यावेळी हे जरी बाहेर आले तरी पण त्यांचे दबाव आम नागरिकांना राहणार नाही, त्यांचे पूर्ण जे टोली किंवा जे इकोसिस्टम आहे ते त्यावेळी उभे राहणार नाही। अशा प्रकारचे लॉंग टर्म परिणाम या जे ॲक्शन आहे त्याचे होते। उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आज गायवाळाने आणि एकूणच त्यांनी सांगितलंय की कुटुंबावर दबाव आणला आणि सर्च वॉरंट नसताना देखील ते न्यायालयीन प्रकरण आहे, त्याबद्दल काही आम्हाला टिप्पणी करणे संयुक्तिक नाही आहे। परंतु जर प्रश्न असतील तर त्यांना विचारा की पासपोर्ट घेताना कसे काय सडनली कोथरूडवरून त्यावेळीचे अहमदनगरला गेले, काय त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्यांनी डिक्लेरेशन फॉर्ममध्ये पासपोर्टमध्ये का लिहिले की त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही। त्यांनी काही जबरदस्ती व्यावसायिकांकडून 10 फ्लॅट त्यांचे जबरदस्ती ताब्यात घेऊन त्यामध्ये लोकांना घुसवला किंवा सिम कार्ड कोणाचे दुसऱ्याचे नावाने खोटा दस्तावेज हस्तगत करून ते केला। त्यांना प्रश्न विचारा आणि ते उत्तर देण्यास नक्कीच समर्थ राहणार। देशातून आपण त्यांना कसं आणणार आहोत, कारण आपल्या जी काही आमचे लीगल प्रक्रिया आहे ते लीगल प्रक्रिया सुरू आहे, नक्कीच ते येणार, त्यांना आणणार। सॉरी, like red corner notice, blue corner notice? I said that we have initiated all possible ways to get him, to arrest him, to detain him. Whatever are the legal procedures, we are following that, and as per the mandated protocols and procedures, we shall definitely get him back. सर, पुणेकरांची दिवाळी सुरक्षित आणि भयमुक्त होईल 100% मी सर्व पुणेकरांना दीपावली उत्सवची आमचे तर्फे आणि आमचे पुणे शहर पोलीस दलां ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।